नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण शिकत आहोत सामान्य विज्ञानाचं लेक्चर एसएससी साठी आणि रेल्वेसाठी. एसएससी ची जीडीची जी एक्झाम साठी तुम्ही फॉर्म भरले, ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही हे लेक्चर करू शकता. तसंच तुम्ही पूर्ण रेल्वेसाठी हे लेक्चर करू शकतात. ओके, तुम्ही काही कमेंटद्वारे विचारत असतात की मॅडम हे लेक्चर कशासाठी चालेल, तर आपण प्रॉपर हे लेक्चर कशासाठी देत आहोत, एसएससी साठी आणि रेल्वेसाठी. तर एसएससी मध्ये ज्या काही पोस्ट आहेत जसं की एमटीएसच्या होत्या, जीडीच्या आहे, तर ह्या सगळ्यासाठी. आणि आपण सीजीएल साठी सुद्धा लेक्चर घेत होतो. सीजीएलच्या एक्झाम झाले आहे, भरपूर टॉपिक वरनं क्वेश्चन आले, जे की मी तुम्हाला टॉपिक आणि लाईव्ह लेक्चर सुद्धा घेतले होते. ठीक आहे, तसंच आता पुढे येणाऱ्या एक्झाम साठी तुम्ही सामान्य विज्ञानाचे हे लेक्चर करू शकतात. तुम्हाला मराठीतून दुसरीकडे कुठेही याचा एवढा अभ्यास करून घेतला जाणार नाही, कारण इथे आपण सगळे पीवायक्यू शिकत आहोत. म्हणून जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम टिकर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपलं ऍप सुद्धा आहे, ऍप मध्ये तुम्ही मटेरियल घेऊ शकतात. मी पहिलेपासून सांगितलंय की ऍप डाउनलोड करा. कुठे पीडीएफ मिळेल, कुठे काय मिळेल, हे तुम्ही जर विचारत असतात कमेंट मध्ये, तर तुम्ही ऍप मध्ये जा. तिथे आपण लाईव्ह घेतलेल्या सगळ्या पीडीएफ अवेलेबल आहे. ठीक आहे, एसएससी आणि रेल्वेच्या फोल्डर मध्ये सामान्य विज्ञानाचं तुम्ही फोल्डर क्लिक केला, त्यामध्ये सगळे तुम्हाला पीडीएफ मिळून जातील. ओके, आणि तरी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. पहिले आपली लिंक शेअर करून घ्यायचंय, लेक्चरला जास्तीत जास्त शेअर करायचंय. तर सामान्य विज्ञानाचे पीवायक्यू आपण इथे घेत आहोत. ठीक आहे, या पीवायक्यू मध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, आरोग्यशास्त्र, कम्प्युटर शास्त्र सगळं आपण इन्क्लूड केलेलं आहे. जे काही तुमचे टॉपिक आहेत रेल्वेसाठीचे, आता बघा, तुम्हाला बेसिक अभ्यास फक्त काही लेवल पर्यंत असतो, पण सेंट्रलचा अभ्यास करताना तुम्हाला थोडे लेवल वाढवून अभ्यास करायचा आहे. तर लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे, पहिला प्रश्न बघा, येतंय काय, आन्सर काय येईल. आता आन्सर मी इथं ऑलरेडी दिलेलं आहे, पण तुम्हाला त्याची कन्सेप्ट कळते का, हे पण अति महत्वाचं आहे ना. अल्केनचे काय विचारलं त्यांनी, रासायनिक सूत्र काय आहे. अल्केन काय आहे, हायड्रोकार्बन. अल्केन काय आहे, हायड्रोकार्बन. कशात शिकतो आपण हे, कार्बनचे जग. कार्बनचे जग कशामध्ये आहे, रसायनशास्त्र. म्हणजे कशातून आला प्रश्न, रसायनशास्त्रामधून आला. तर अल्केनचे रासायनिक सूत्र काय आहे, CnH2n2. काय सांगितलं, CnH2n2. हे काय आहे, अल्केनचे रासायनिक सूत्र. अल्केन काय आहे, एक प्रकारचा हायड्रोकार्बन. अल्केन, अल्काइन. ठीक आहे, हे काय झाले, हायड्रोकार्बन. जसं मिथेन, इथेन, ब्युटेन, हे सुद्धा काय झाले, हायड्रोकार्बनचे प्रकार झालेले. याचे रासायनिक सूत्र लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, कोणत्या परिस्थितीत सुपर कंडक्टिव्हिटी येते. सुपर कंडक्टिव्हिटी येण्यासाठी परिस्थिती कशी असली पाहिजे, जेव्हा प्रतिकार शून्य आहे, जेव्हा समोरच्या एखाद्या वस्तूकडनं एखादा करंट फ्लो होत असेल किंवा दुसरा काही गोष्टी आहेत, तर त्याचा प्रतिकार जो आहे, ठीक आहे, तो जेव्हा शून्य असेल, तिथे कुठल्याही प्रकारचा प्रतिकार नसेल, तेव्हा सुपर कंडक्टिव्हिटी येते. नाहीतर येते का, नाही. समजा आता एखादी इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी जर तिथे रोध निर्माण झाला, तर ती त्याच पद्धतीने जाईल का, नाही. म्हणजे रोध निर्माण झाला म्हणजे काय आला, प्रतिकार आला ना. मग तशी जेव्हा प्रतिकार शून्य असेल तेव्हाच काय असते, सुपर कंडक्टिव्हिटी येते. ठीक आहे, लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न, बॅटरीमध्ये काय वापरलं जातं. जसं कार बॅटरी. ठीक आहे, कार बॅटरीमध्ये कुठलं ऍसिड वापरलं जातं, इथे कारची बॅटरी तुम्हाला दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये H2SO4 वापरलं जातं. H2SO4 काय आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे. काय आहे हे, सल्फ्युरिक ऍसिड. याला काय म्हटलं जातं, रसायनांचा राजा. लिहून घ्या, रसायनांचा राजा म्हटलं जातं. हे एक स्ट्रॉंग ऍसिड आहे. काय आहे, एक स्ट्रॉंग ऍसिड आहे, म्हणून याला रसायनांचा राजा म्हटलं जातं. याचे बरेच असे इंडस्ट्रियल युजेस आहे. तर कारच्या बॅटरीमध्ये सर्वसामान्यपणे हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक भरतीमध्ये विचारला जातो. तुम्ही सरळ सेवेच्या भरती द्या, सेंट्रलच्या द्या, पोलीस भरती द्या, तरी सुद्धा हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. काय आन्सर आला ह्याचा, H2SO4. H2SO4 काय आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे, ज्याला रसायनांचा राजा सुद्धा म्हटलं जातं. हे एक स्ट्रॉंग ऍसिड मध्ये येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, अप्सरा अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून कोणत्या घटकाचा वापर केला जातो. आता अप्सरा अणुभट्टी कुठे आहे, काय आहे, अप्सरा अणुभट्टी बद्दल माहिती का तुम्हाला. अणुभट्टींमध्ये काय केलं जातं रे, अणुभट्टींमध्ये केंद्रीय विखंडन करून ऊर्जा निर्मिती केली जाते. काय केलं जातं अणुभट्टींमध्ये. चला, सगळ्यांनी सेशन जेवढे बघत आहेत प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करत चला. आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्या फ्रेंडकडे या लेक्चरच्या लिंकला पाठवणं तुमचं काम आहे. ज्यांनी सेंट्रल साठी फॉर्म भरलेले आहेत, भरपूर स्टुडंटने फॉर्म भरलेले आहेत, जे की डॉक्युमेंटचे व्हिडिओ बघून भरपूर सारे प्रश्न विचारत होते, त्या सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. मग त्या सगळ्यांकडे एकमेकांकडे आपल्याच
फ्रेंडकडे व्हिडिओ शेअर करण्याचं काम तुमचं आहे. तर व्हिडिओला पटापट शेअर करून घ्यायचंय आणि प्रत्येकाने लाईक करायचं. तुमचे लाईक जास्त महत्त्वाचे आमच्यासाठी है ना. त्याच्याने कळतं की किती स्टुडंटला लेक्चर कळतं आहे आणि किती स्टुडंटला लेक्चर हवं आहे. सो प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. तर अणुभट्टींमध्ये काय केलं जातं? केंद्रीय विखंडनाद्वारे ऊर्जा निर्मिती केली जाते. तर कोणता घटक इंधन म्हणून वापरला जातो? तर आन्सर काय आहे? युरेनियम. सॉरी, आन्सर काय आहे? युरेनियम. ओके. देन बघा, बायोगॅसचा मुख्य घटक आहे. बायोगॅसचा मुख्य घटक कोणता आहे? बायोगॅसमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा घटक कोणता असतो? मिथेन, ज्याला तुम्ही काय म्हणतात? CH4. आता जसं मी तुम्हाला वरती सांगितलं हायड्रोकार्बन्स, तसंच मिथेन सुद्धा काय आपला हायड्रोकार्बन्स आहे, ज्यामध्ये एक काय आहे? कार्बन आणि 4 काय आहे? हायड्रोजन. बघा यांची बॉन्डिंग कशी केलेली आहे? बघा या पद्धतीने एकदम सोपा. हायड्रोकार्बन कोणता आहे? मिथेन. याचं प्रमाण किती आहे बायोगॅस मध्ये? 55% आहे. याच्यासोबत कोण असतो? कार्बन डायऑक्साइड असतो, CO2. मिथेन प्लस कार्बन डायऑक्साइड कशात आहे? तर बायोगॅस मध्ये आहे. ओके. लिहून घ्यायचं आहे. जे गोष्टी आपल्या समजा लक्षात राहणार नाही अशा काही असतील तर त्याला काय करत चला, लिहून घेत चला. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या निर्मितीमध्ये काय वापरले जाते? प्लास्टर ऑफ पॅरिसच्या निर्मितीसाठी हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रिया. आता रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आहे. रासायनिक अभिक्रिया जी आहेत त्यांचे 4 प्रकार पडतात. कोणते कोणते? संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया. तर याच्यापैकी हा कशात येतो हे मला सांगायचंय. प्लास्टर ऑफ पॅरिस च्या निर्मितीसाठी काय केलं जातं? त्यामध्ये पाणी ऍड करतात का? म्हणजे ऍडिंग प्रोसेस जी असते त्याला संयोग अभिक्रिया आपण म्हणतो. एखाद्या गोष्टीमधून एखादी गोष्ट काढून टाकायची, एक मोठा घटक आहे त्याच्यामध्ये त्याचे आपल्याला काय करायचे? अपघटन करून 2 प्रोडक्ट तयार करायचे, त्याला अपघटन अभिक्रिया म्हटलं जातं. विस्थापन करायचंय तर जास्त क्रियाशील मूलद्रव्य कमी क्रियाशील मूलद्रव्याला काढून टाकतो, ते झालं विस्थापन. आणि दुहेरी विस्थापन म्हणजे जास्त क्रियाशील पदार्थ आहे, मूलद्रव्य आहे, ते दोघं साइडनी विस्थापन करतात. 2 मूलद्रव्यांना दोघं साइडनी काढतात आणि दुसरे मूलद्रव्य ऍड करतात आणि त्याच्या वेळेस पीपीटी तयार होते ना. त्याला काय म्हणतो आपण? प्रिसिपिटेट तयार होतात. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतो. तर हा कशाचा प्रकार येतो हे मला सांगायचं आहे. ठीक आहे. मग प्लास्टर ऑफ पॅरिसच्या निर्मितीमध्ये आपण काय करतो? त्यामध्ये पाणी ऍड करतो आणि त्याला उष्णता सुद्धा देतो. उष्णता देण्याचा अर्थ काय होतो? की आपण तिथे कॅटलिस्टचा यूज करत आहोत. एखादी रिएक्शनचा रेट वाढण्यासाठी जेव्हा त्या रिएक्शन मध्ये आपण कुठलाही उत्प्रेरक यूज करतो, उत्प्रेरकाचा अर्थच कॅटलिस्ट आहे. ठीक आहे. आणि जैव कॅटलिस्ट कोण आहे? तर एन्झाईम्स. जे एन्झाईम आपल्या बॉडी रचनेमध्ये किंवा आपल्या डायजेशन मध्ये पूर्ण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये रिएक्शनचा रेट वाढवायला काम करतात, त्यांना जैव एन्झाईम म्हणतात है ना. काय म्हणतात? विकरे असं म्हणतात. मग ह्याच्यामध्ये काय आहे? केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये त्यांना आपण उत्प्रेरक म्हणत असतो. मग उष्णता तुम्ही याला देत आहात तर काय देत आहात? उत्प्रेरक तुम्ही त्याला देत आहात. काय व्हायला पाहिजे? त्याच्याने रिएक्शनचा रेट वाढायला पाहिजे, पटकन जिप्सम तयार झालं पाहिजे. तर पाणी ऍड केल्यानंतर त्याला कॅटलिस्ट दिल्यानंतर जिप्सम तयार होतं. ठीक आहे. लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, अग्निशामक नळांमध्ये काय वापरले जाते? काय वापरले जाते? अग्निशामक नळांमध्ये खूप सोपं आहे. कार्बन डायऑक्साइडचा वापर इथे केला जातो. बघा, सामान्य विज्ञान इतक्या लो लेवललाही इकडे विचारलं जातं आणि तेवढंच हाय लेवलला सुद्धा इथे विचारलं जातं. सो प्रत्येक लेवलने तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, कपडे धुण्याचा साबण कशापासून बनवला जातो? कपडे धुण्याचा साबण जो आहे कशापासून? कास्टिक सोडा अँड चरबी याच्यापासून काय केलं जातं? कपडे धुण्याचा साबण बनवला जातो. म्हणूनच आपण वॉशिंग सोड्याला काय म्हणतो ना? सोडियम क्लोराईड है ना. सोडियम क्लोराईड. आणि कुकिंग सोड्याला सोडियम बायकार्बोनेट. सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय? वॉशिंग सोडा. आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे कुकिंग सोडा आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे वॉशिंग सोडा. ठीक आहे. आता बघा, सस्तन प्राण्यांमध्ये सर्वात जास्त रक्त तापमान कोणाचे असते? सस्तन प्राणी म्हणजे कोण? आपण. ज्यांच्या शरीरावरती केसांची रचना आहे, ज्यांना दुग्ध ग्रंथी आहे, ते कोण झाले? सस्तन. ज्यांना पाठीचा कणा आहे है ना, कोण झालो आपण? सस्तन झालो की नाही. मग आपल्यामध्ये कोणाचं रक्ताचं तापमान सगळ्यात जास्त आहे? तर शेळी. किती असतं मग शेळीचं सरासरी? 39 डिग्री सेल्सिअस. मानवाचं किती असतं? मानवाचे शरीराचे तापमान सांगा बरं. सांगा बघू, येतं का? डिग्री सेल्सिअस मध्ये जर विचारलं किती येणार? 37 डिग्री
सेल्सिअस. आणि फॅरेनहाइट मध्ये विचारलं गेलं तर किती येणार बघा, 94. बघा 298.6 फॅरेनहाइट. हे कशामध्ये येणार, फॅरेनहाइट मध्ये येणार. ठीक आहे. डिग्री मध्ये 37 डिग्री येणार, फॅरेनहाइट मध्ये 4 पासून 98.4 पासून 98.6 फॅरेनहाइट पर्यंत येणार. लक्षात आलंय. चला पुढच्या प्रश्नाला जाणार आहोत. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. कोणती ऊती शरीराचे तापमान नियंत्रित करते? कोणती ऊती शरीराच्या तापमानाला नियंत्रित करते? संयोजी ऊती, जिला काय बोललं जातं, कनेक्टिव्ह टिश्यू. काय बोललं जातं, कनेक्टिव्ह टिश्यू. आपली स्किन कशाने बनलेली आहे सांगा, आपली स्किन कशाने बनली आहे, कनेक्टिव्ह टिश्यूनी बनली. कनेक्टिव्ह टिश्यूचं मेन वैशिष्ट्य काय आहे की पाण्यात ती फुगत नाही. जर फुगली असती तर आपण आंघोळ केली असती, आपण आपल्या शरीराला, त्वचेला जेव्हाही पाणी लावलं असतं आपण फुगलो असतो. कारण आपली त्वचा कशाने बनलेली आहे, कनेक्टिव्ह टिश्यूनी बनलेली. जसं ॲडिपोज टिश्यू फुगतात ना, तशी कनेक्टिव्ह टिश्यू फुगतात का, नाही. मेदऊती फुगते, तशी संयोजी ऊती फुगते का, नाही. म्हणून जास्त चरबी शरीरात साठली तर आपण फुगायला लागतो आतमधून. तसंच शरीराच्या बाहेरून सुद्धा फुगलो असतो पाणी लागल्यानंतर, आणि पुन्हा ते पाणी ओसरलं की पुन्हा बारीक झालो असतो. तर असं काही आपल्यात आता होत नाही, कारण आपली त्वचा जी आहे ती संयोजी ऊतीने बनलेली असून आपल्या शरीराचे तापमानाला नियंत्रित करण्याचं काम सुद्धा शरीराची ऊती म्हणजे संयोजी ऊतक करत असते. ठीक आहे. आणि पूर्ण बॉडी टेम्परेचरला रेग्युलेट आणि मेंटेन करण्याचं काम आपल्या ब्रेन मधला जो पार्ट असतो, ठीक आहे, ब्रेन मध्ये काय असतो, ब्रेनचे भरपूर पार्ट आहे हा. म्हणजे जसं की ब्रेनचे 3 प्रकार आहेत, अग्र मस्तिष्क, मध्य मस्तिष्क, पश्च मस्तिष्क. तर अग्र मस्तिष्कामध्ये पण 3 भाग येतात. तर त्या 3 भागांमध्ये पहिलं काय आहे, अग्र मस्तिष्क. त्याच्यामध्ये पहिलं काय तर प्रमस्तिष्क येतं, दुसरं काय तर थॅलेमस येतं, तिसरं काय तर प्रमस्तिष्क. ठीक आहे, ज्याला आपण सेरेब्रम बोलतो. नंतर येतं थॅलेमस आणि नंतर काय येतं, हायपोथॅलेमस. ठीक आहे. मग हा जो हायपोथॅलेमस आहे तो काय करतो, तापमानाला नियंत्रित करतो. ठीक आहे. वॉटर बॅलन्स शरीरामध्ये ठेवतो. हे सर्व काम आपल्या ब्रेनचं आहे. त्याच्यानंतर आपलं मिड ब्रेन आहे, हिंड ब्रेन आहे, याचे पण विविध काम आहे. जे पश्चिम मस्तिष्क आहे, ज्याला तुम्ही हिंड ब्रेन म्हणता, ज्याला छोटा मेंदू म्हणतात, तो शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य करत असतो. ठीक आहे. आय होप खूप छान पद्धतीने तुम्हाला हे लेक्चर समजलं असणारच आहे. अशाच लेक्चर बघण्यासाठी टिकर मराठी SSC अँड रेल्वे या एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपलं ॲप सुद्धा आहे, ॲपला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आपल्या SSC अँड रेल्वेच्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. मी काही कन्सेप्टचे सुद्धा व्हिडिओ आहे, ते सगळं बघायचे आहे. ॲपला डाउनलोड करा, तिथे तुम्हाला सगळ्या PDF मिळून जाणार आहे. ठीक आहे. भेटूया पुन्हा नवीन क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.